राजकुमारी, 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 काही झालं तरी राजकुमारी श्यामबाला यांचा शोध घ्यायलाच हवा। केवळ राजकुमारीच आहेत त्या राणी सूरजचंद्रिका यांचा अहंकार नाहीसा करू शकतात। जिच्यामुळे हे सर्व ऐश्वर्य आले आहे तिचे मनोभावे पूजन करणे हीच तिची सेवा। परंतु माझ्या मातेच्या क्रोधावर कसे नियंत्रण आणावे हे महासंकट उभे राहिले आहे। माऊली असं म्हणतात की यश, समृद्धी, सुबत्ता हे माणसाचे अलंकार आहेत आणि ह्या गोष्टींवरूनच मनुष्याच्या कर्तृत्वाचं मोजमाप करण्याची आपल्याकडे जणू प्रथाच आहे। पण माऊली तुला सांगू, मनुष्य जेव्हा एवढं यश मिळवतो ना तेव्हा एक गुण त्याच्यापासून हळूहळू दूर लांब जाऊ लागतो आणि तो म्हणजे विनम्रता। विनम्रता नाहीशी होऊन त्याची जागा व्यापली जाते अहंकाराने, गर्वाने। पण हा गर्व एकदा एका विशिष्ट पातळीपेक्षा वर जाऊ लागला की मग त्याचे काय भयंकर परिणाम होतात, आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं याची कल्पना न केलेली बरी। म्हणूनच माऊली आपण लहानपणापासून शिकत होतो की गर्वाचं घर आज ना उद्या खाली होतच। त्याचीच कथा आपण बघणार आहोत। ही महत्वाची शिकवण जर आपण विसरलो तर त्याचे काय भयानक परिणाम होतात। माते, काय झाले आहे तुला? ही सर्व आभूषणे, अलंकार असे टाकून का दिलेत? किती मौल्यवान आहेत ही। छान, आता फक्त तूच शिल्लक होतीस हे सगळं सांगायची। माझी कन्या तू, परंतु तुझे मन रमते या गलित गात्र कमल पुष्पात। तू विसरशील परंतु मी नाही। मी एक महाराणी आहे। या पदाची ऐट काय असते तुला माहितही नाही। हे सर्व अलंकार, ही रत्ने माझ्यासाठी आता माती मोल आहेत, कारण त्यातील नाविन्य आता संपुष्टात आली आहे। माते, हे रत्न, अलंकार हे परिधान करण्याचे प्रत्येकाचे भाग्य नसते। ते भाग्य आपल्याला लाभले आहे, त्याचा तू असा अपमान करते आहेस। अपमान माझा होतोय,
कुठल्याही महाराणीने एकदा परिधान केलेले वस्त्र आभूषणे पुन्हा परिधान करू नये ही रीत आहे आणि त्याचे पालन झालेच पाहिजे हा माझा निर्णय आहे। नाही माते, तुझा मोठेपणा या आभूषणातून नाही तर तुझ्या मनातील भाव, तुझे आचरण यातून दिसणार आहे आणि तू हे असे वागून लक्ष्मीचा अपमान करतेस। बस! राजघराणं आणि त्याची बडदास्त काय असते हे तुला ठाऊकही नाहीये। जसा गेलेला क्षण पुन्हा येत नाही तसंच एकदा वापरलेली वस्त्रे अलंकार मी पुन्हा वापरणार नाही। मला माहित नव्हतं माझ्या मातेकडील असलेल्या ह्या ऐश्वर्याचा तिला इतका गर्व आहे। ज्या लक्ष्मी मातेचे आपण पूजन करतो तिला तू पायाशी ठेवले आहेस। कोण ही लक्ष्मी? माझ्या या प्रासादात जी जल उपसते ती माझ्यामुळे तिला शोभा आहे, त्यामुळे तिला कसेही वागवण्याचा अधिकार मला आहे, समजलं? हे लक्ष्मी माते, तुला जितके वाईट वाटते आहे तितकेच मलाही वाईट वाटते आहे, परंतु मला माझ्या मातेची कीव येते। मला माहितीये तुझे मन खूप मोठे आहे, तू तिला नक्की क्षमा करशील। क्षमा असावी लक्ष्मी माते, माझ्यामुळे आपणास प्रतीक्षा करावी लागली, परंतु माते आपणाकरिता हे कमल पुष्प आणावयास मला एवढा अवधी लागेल ह्याची मला कल्पना नव्हती। आणि तू आणलेले हे कमळ पुष्प, त्याचा मोहक सुगंध आणि त्यामागील तुझा भाव, हे सारे अनुभवण्यासाठी मी किती अधीर झाले होते। माते, आपण हे बोलून माझा मान वाढवत आहात, याबद्दल मी आपले आभारी आहे। माते, माते आपणास कशाची भुरळ पडते आहे? ह्या मार्गशीर्षाची। हा मास म्हणजे साक्षात सर्व मासांतील सर्वश्रेष्ठ। जसे जसे ऋतूंचा राजा वसंत, तसेच मासांमधील रूप म्हणजे हा मार्गशीर्ष। माते, हा मास आपल्याला सर्वात प्रिय आहे, हो ना? होय तर, म्हणूनच ह्या मासात प्रत्येक घरात चराचरात माझा वास चढ रूपाने आढळतो, कधी धन म्हणून तर कधी धान्य म्हणून। आणि यंदा देखील माझे हे धन मला सर्वांमध्ये वाटायचे आहे, सर्वांना सुबत्तेचे वरदान द्यावयाचे आहे। परंतु 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 काय माते? त्यासाठी मला अशा एका रूपाची आवश्यकता आहे ज्याच्या करवी माझे हे धन मी सर्वांमध्ये वाटू शकेन, ज्याला स्वार्थ, अहंकार आणि लोभ यापैकी कशाचाही लवलेश नसेल, जो धनाचा संचय स्वतःसाठी करणार नाही, असा निस्पृह नृप कोण असेल? माते, असे एक नृप मला माहित आहे। माहित आहे? कोण? राजा भद्रश्रवा। महाराज, महाराज, नाही 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 श्रीमान नाही। अहो, आपण मला पित्या समान आहात, मी आपले चरण स्पर्श करावेत आणि आपण मला आशीर्वाद द्यावे।
पिताश्री, यावे राजपुत्री यावे, आपले अगदी उचित प्रसंगी आगमन झाले आहे। हे दान कार्य करावे असा मानस आपण काही वर्षापूर्वी व्यक्त केला होता। हे दान कार्य हे अनेक वर्ष असेच चालू आहे आणि यापुढे देखील हे असेच चालू राहील। पिताश्री, आपण माझ्या आनंदासाठी हे सत्कार्य सुरू ठेवले आहे। याचा मला अतीव आनंद होतो आहे। परंतु 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 काय राजकुमारी, तुमची अजूनही कोणती इच्छा अपूर्ण आहे का? नाही पिताश्री, मला दुसरी चिंता त्रास देत आहे। कोणती चिंता? बोला राजकुमारी, कोणती चिंता? मातेबद्दल आहे। आपण त्वरित जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा। महाराणी, आपणास कसे समजावून सांगावे हेच आम्हास उमजत नाही। आपणास ऐश्वर्य काय कमी आहे? पण ह्या सगळ्या ऐहिक सुखापेक्षा आपल्याकडे असलेले धन, आपल्या प्रजाजनात वाटताना त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद, याचे सुख आपण घ्यावे असे आम्हास वाटते। महाराज, आपण आपल्या या युक्तिवादाने माझा क्रोध शमवू शकत नाही। आपले हे धन असे सामान्य जनतेत उधळलेले बघून आमचा जीव तुटतो, हे आपणास दिसत नाही? कशाला कशाला तुटावयास हवा जीव आपला? आपल्याला इथे कशाची कमतरता आहे? नाही, आपला एखादा स्त्री हट्ट पुरवला गेला नाही असे कधी झाले आहे? नाही। आपण एखादी गोष्ट मागावी आणि ती त्वरेने इथे हजर व्हावी असेच घडते आहे। मग हे असे असताना याहून अधिक ऐट, याहून अधिक ऐश्वर्य याची अपेक्षा कशासाठी? महाराज, आपल्या या समाज कार्याने माझे समाधान होणार नाही। तुमच्या या दातृत्वाने प्रजा आनंदी होईल, परंतु माझा रोष शमणार नाही। किती मनापासून येथे दानधर्म होतो आहे। या वास्तूमध्ये मला दान धर्मातून लाभणारी प्रसन्नता जाणवते आहे। ह्या नृपास प्रजेची खरोखर चिंता आहे आणि मला याचे समाधान आहे की ह्या नृपाची निवड ऐश्वर्य व सुबत्ता यांचे वरदान देण्यासाठी केली। त्याचा योग्य तोच विनिमय केला जाईल याची मला खात्री आहे। परंतु मला असे वाटते आहे की ह्या राजा भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना त्यांच्यावरील ह्या कृपेचे कारण सांगण्यात अनिष्ट काही नसावे। हे देवी माते, ह्या मार्गशीर्ष मासात कुठल्या मेघाचे सावट पसरवले आहेत? हे कुठल्या अनिष्ट घटनेची चाहूल? नांदी तर नसावी? नाही, जे आज होणे शक्य नाही त्याची पूर्वतयारी म्हणावी। देवी माते रक्षण कर,
माई, नको, मला हे दान नको. असे का करता आहात माई? माई, महाराजांनी सर्व प्रजेसाठी त्यांच्या हितासाठी हा उपक्रम राबवला आहे. आपण देखील त्याचा लाभ घ्यावा. खरे दान तेच जे याचक मागेल आणि दाता त्याची पूर्तता करेल. मला या धनाची हौस नाही, या वस्त्रांचा मोह नाही. मला हवे आहे अन्न. या प्रासादात मला भोजन करायचे आहे. माझी ही क्षुधा शमावी, हीच माझी इच्छा. माई, हे कुठले मागणे आहे आपले? माई, आपले म्हणणे आणि मागणे हे दोन्ही योग्य आहे. आपली इच्छा पूर्ण केली जाईल. आपल्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. परंतु माझी आणखी एक इच्छा आहे. मला महाराणींसोबत भोजन करायचे आहे. त्यांच्यासह पंक्तीत बसायचे आहे. बस, तू हे काय बोलते आहेस याचे तुला तरी भान आहे का? एक महाराणी असून त्यांनी सामान्य जनतेसोबत भोजन करावे. म्हणजे आज माझी इच्छा पूर्ण न होताच मला परतावे लागणार. आज मार्गशीर्ष मासातील गुरुवार. किती तो पवित्र दिवस. या पवित्र दिनी या गरीब म्हातारीला दान न मिळताच परत जावे लागणार. म्हणजे माझी क्षुधा शमणार नाहीच. असू दे, असू दे. माई, माई, आजवर ह्या राजदरबारातून कुठलाही याचक त्याची इच्छा अपुरी ठेवून गेला नाहीये. तुझ्याही इच्छेची पूर्तता केली जाईल. हा राजकन्या श्यामबाला हिचा शब्द आहे. तू जरी शब्द दिला आहेस तरी ही खरी परीक्षा होणार राजा भद्रश्रवाच्या दातृत्वाची. माऊली, काहीही म्हणा, मनुष्यावर षड्रिपूंचा जेवढा पगडा असतो तेवढा इतर कशाचाही नसावा. जसं आपल्या कथेत त्या महाराणी सुरचंद्रिकेचं झालेलं आहे. तिला केवळ मोह जडलाय. त्या मोहाने तिला गळंकृत केलंय आणि त्यातून आता बाहेर पडणं हे जवळजवळ अशक्य प्राप्त होऊन बसलाय. तेव्हा या अथांग सागरामध्ये वाहत वाहत तिचं आयुष्य कुठल्या वळणावर जाईल आणि इतरांवर त्याचा काय परिणाम होईल पाहूया पुढील भागामध्ये. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.